कसले कसले मुलीस आता त्या संसारात आपल्या पोटा खातीर कसलो ना तरी कसलो धन्य करतात. हेरोद्यान बाब थोडे आपल्या पोटा खातीर चोरीचो पासून धंदो करतात. कोण जुसे मारी आणि जो ती काढीन असताना तो माझ्या घरात भिजवलाय बाहेर चोर ती बाहेर चोर आणि काय माझ्या घरात भितर ये या तुझ्या जोत्याची गाण हे माझ्या घराचे जमणीक लागतली. हेरोद्यान हे मोठ्या जोत्याची गाण हे तुझ्या घराच्या जमणीक लागतली आणि तुझी जमीन मेळी जातली. पण एक लुगट घेऊन पुसली जाल्यार ही तुझी घराची जमीन नितळ जातली. पण तुवें लोकांक नागोवन दुसऱ्याचे चोरून दुसऱ्याच्या चलयाची इज्जत लुबाडून जी घाण तुझ्या हाताक लागल्यानूय ती तुझे हात कातरल्यापासून तशीच उरतली. चूप अनल्फाबेट पूर चिखलातलो शेतकामती तुका रेस्पेद दिवंक गमना. जे मनशाक रेस्पेद घेवंक कळना ताका रेस्पेद दिवन कसलो फायदो. हेरोद्यान बाब एक सांग तुम्ही रातची दॅन्फॉरची बुके कितें खातात? आम्ही तुमचे भाशेन तोरा चलोन ते जेवणाक पण बरे बरे वासाचे उंच किमतीचे बासमती तांदळाचे शीत जेवतात. होय जाल्यार तू जाणा हेरोद्यान बाब तो चिखलातलो शेतकामती त्या चिखलात हात घालून ते भात पिकयता आणि ते चिखलातल्या भाताचे तांदळाचे शीत तुझ्या बुके जेवता. हांवें तुका एकटा गांगा पळयलो तू एका आनी घेवन कित्याक आयलाय? हेरोद्यान बाब देवान ओयनी जेवणाक मिठाचो सांगात दिला ताणेक उदकाचो सांगात दिला आणि सुरवातेक दादल्याक वस्तोरेचो सांगात दिला. पूण हे तुका समजपाचें ना कारण ह्यो सगळ्यो देवाच्यो वस्तू विसरून तूं देवताराचो सांगात दिला. चिखलातलो शेतकामती तूं कोणाची रुटाय सुमार मेवना. हेरोद्यान मुटल्या सोगोट दियेतात पूण तूं म्हाका दियेना. मोज्या दारान बोंब मारताय हात पूण भिरांत नासतना एका घेवन कित्याक आयलाय तिका रेस्पेद दिवंक तो कळना. लेले जाले मेलेली तारा येवपाची उगडास तर दुसऱ्याचे बायलेचे राखोवलो तूं कितें सोदमोता तर ताकाच खबर ना वचोरेक रोजली म्हूण दादल्याची काडून बोर. कावड्या पोरी आडकी पाका लावन आपूण जावूंक करता मोर. हेरोद्यान तुवें आत उखलून करूंक चिंतला तितले सोंपें ते. तुजी घरकान्न एकदम बरी मुली आसली पूण ही तुजी असली कर्तुबा पळोवन तिका बाबडे काळजाचो हाता घेवन ती ह्या संवसाराक सोंपली. ते तुकाच म्हणून पोतले कारण ती तुजी घरकान्न देखून. जरी तर तुवें म्हजे घरकान्नीचेर हात उखलशी जाल्यार सासणाची न्हीद न्हिदशी. आता सांग तुवें आमकां कित्याक आपोवंक धाडलेली पळय ती? हांव निर्निश्चित हांव निर्निश्चित पुराय स्थान हांव तुका निदम घेवचो
ना तू थोडे दापूक आसतलो पण तुका थोडे दापूक वेळ मेळचो ना तू चलत सोदतलो पण तुझ्या पायाक शक्ती आसची ना तू धांवक सोदतलो पण पायासान एका बांगड्या पोरी कोळशाक पडटलो कोळशाक म्हणजे या गावात माझ्या उतर जावन आसा कायदो आनी काय स्थान या गावात तुका कोणूच काम धंदो दिवचो ना तुझ्या घरान बाब जाली जाल्यार तुझे भोवेक कोणूच पावचो ना तुझी परिस्थिती जातली एका भिकाऱ्या पोरी तू भीक मागतलो भीक पूण ती भीक तुका कोणूच घालचो ना बाबा हांव तुजे पांय पडटा तशें करी नाकाय हांव तुज्या पांया पडटा तशें करिनाकाय हांवें तुका पयलें सांगलेलें हे रजत बाबा लागीं चोडूय केव करनाकात म्हणून पूण देंवदिल्या न्हू तुमी म्हजें आयकूंक ना तुमी म्हजें आयकूंक ना ताच्या वेळार गोंय दिवचें हे साबू आनी तो केव सुरू कर घे बाबा आमचें आयकूय गोंय दिवंक जाय देंवदिल्या न्हू आतां दिया आतां दिया गाळा लागे म्हाका व्हरो नाकाय म्हणून तू म्हाका आनी घेवन गेलाय चोर मार लागलो चोर लागना तुका चोर मार लागला एक मातशे चाबूक फाटीर पडले कशे पूण तुका चोर मार लागूंक ना मो आयसा उठना चल माशान माशान तिथे तुमका काय की शाय माशान तिथे तुमका काय की शाय बाबा तू कोण आमी तुका वळखूंक ना तिथे तू म्हाका जो वळख ना म्हाका माशान बरें वळखता न्ही गो माशान माशान तू म्हाका वळखता न्ही गो माशान म्हाका माशान वळखता बाबा हांवें तुका वळखूंक ना उडकिलो ना आगो माशान तुवें म्हाका उडकिलो ना आगो माशान चोय हांव मुगो तुमगे त्या मारीक ना गे भयणींगे गो फ्लोरेंस आलो तेगे ती नळोन ना दुशीन तेगे व्हड चेडवा गे गो बेबीक ते गेले पातरी ना गे चेडाव हात तडकिलो बाबा अजूनही हांवें वळखूंक ना उडकिलो ना आगो माशान ते लांबो क्रिस्टीन कोंबये तांती व्हरोय ना मले ते गेले व्हड चेडवा गेलो नातू हात तडकिलो माशान चोय म्हाका हाली एकू माय आहलोली आनी मुगे माय मोत्या दोळा म्हाका सांगलोलें तुका आनी कोण सोयरी नाय तुका हाली एकू माशान ना मुगे मायन मोता आसतना दोन उतरां सांगलोलीं ती हांव तुका सांगत माशान म्हज्या पुता तुका आनी ह्या संवसारांत कोणूच ना रे म्हज्या पुता म्हज्या दोळ्यादांक तूं तुजें एकूच माशान आसा तांच्या घरा वचोन राव रे म्हज्या पुता देखू माशान ही मायगे उतरां पाळूं जाय मो तुमगे गा राव येन मुगो माशान बाबा तू आमच्या घरा लागीं येवंक सोदताय ते मारी आमची दोन पाडकां आसा न्हय तांकां आमी राखूंक शिरी पडटलो पाडकां राखूंक हांव समजिलो बरें बेल बोया बी शिरी शेवता पाडकां शी गोरवां घरा पाड पडो बाबा तू आमगेर येवंक सोदता न्हय अशें कर तू हांगाच राव मातशें जुवानांगेर स्वताचे पयशे दिवंक जाय ते घेवन येता म्हणून तू हांगाच राव माशान चोय मुगे त्या पसऱ्याक हिटकेश हांव रोगडो हिटकेश केन येता हिटकेश के माशान ते रोप जाताय ते बेग आसा ते घेवन हांगाच राव बरें जुवान तिथे तुवें म्हाका तोडकेलो न्ही येता हिंगा मोठ्यान उचलो मार्गो कितें जालें गो खंय गेलें गो कुशीन सर म्हज्या घरा मुखार वेले इतलेंच न्हय तुमकां लागून हिरुदेन बाबा आमकां त्रास करतलो आनी इतलेंच न्हय तुमकां धांवड्यापाचो आमकां हिरुदेन बाबान हुकूम घातला आणि कसलो हुकूम बेदरीन
सांभाळ तुझे सातोर बापडत ते झाडाचे कुशीक राव विपुल बाबा अगर किसी ने अपने जगह से हिलने की कोशिश की तो मैं गोली मार दूंगा समझे डर गए बिले बिले मुगे पोक्या पिस्टला बिले तिथू ते मुगे पोक्या पिस्टला भिवन गेले हांवें तुका सांगूंक नासलें अशें मारी म्हाका गोड खुशी येता रे गोड येता? गोड येता ताका दोन आमी ताका घरा घेवन या माशा तो गूण येता माशा सांभाळ हांवें तुका सांगूंक ना मातशे फाटल्यान रावून त्या झाडाच्या मात पूण आयकोनाय चोर मार लागलो लागूक ना मातशे गोड खुशी येता घोड येता चल बाबा चल बेगीन वच आणि दोतोराक घेवन ये चल दोतोराक घेवन ये चल दोतोराक घेवन तो येतो ना पूण कित्याक या पुढे आमच्या घरात बेगूय कोणच पावतो ना पूण कित्याक तशें पुरी जबरदस्ती वाड्यात चोऱ्यांना आपशीत पोहोच जातात तेच पुरी तेरोदन पाडकाराची हुकुमे बोलपणे सगळे चित्ताला पोहोच जातात हे गावचे लोक आता कागना घातल्यात आणि तो जाऊन असं एक रसा आणि सगळी पाचताची आयकता बाय तुम्ही भिये नाका बाय सगळे सारखे जातले देवाचेरूच विश्वास धर बाय देवाचेरूच विश्वास धर विश्वास बाय माझ्या जीवा मोगाची फ्रेंड ताचेर माझा पुरो विश्वास असलो ताणे म्हाका कितें सांगला तितू जाणाय माय ताणे म्हाका सांगला यामुळे आपल्याच्या घरात केन्ना जायनाका म्हणून माय केन्ना जायनाका म्हणून काय बाय सगळे सारखे जातले फकत आमी देवाचेरूच विश्वास दवरूं चल भितर वच आनी मायक इल्लेशे चावेचे करून घेवन ये आज केस जालें हांवूय मुठा केदां दीस जाला हांव गुपा कोणे चाय खबर करून आत बरें दिसलेशें बाय हो कोण हांव बाय हो आमचो पयसुल्लो सोयरो निंगो पेद्री ओय बाय ओय सोयरो शॉर्टकट मारून बगले जाला ताची खबर हांव तुका उपरांत सांगता चल भितर वच आनी मागीर कितें चावेचे करून घेवन ये चोय बाय चोय चाव गानाट आसतना बरे व्हड किटले तूं गानाडे बाबा आमगेर किटली ना किटली ना बाय चोय व्हड बिल लागान चलता म्हाका बिल लागान चलता आनी चोय म्हाका चाव गानाट आसतना मुगे चाये 5 कुलेर साखर घाल आनी म्हाका चाव वाट आसतना व्हडले मोगां गानाडे मोगां हांव बारीक पिची हितू पिना चिकरा बिकरा पिना हांव व्हडले मोगां पिता मोगां बाय लासान साखर ना बाय साखर ना जाल्यार खुटीच घेवन ये खुटी पिवपाची बाय चायेचो पिठोय ना चाये पीठ ना निकार येऊ दो पिवपाचे कितें रे साहेबा खबर जाली आसतली आडून जाता जाणोय म्हजो पूत फ्लॉयड बसल्यार गेलो आसा येताना साखर चावेचो पिठो आनी त्या सगल्यो वस्तू घेवन येतलो फ्लॉयड तूं आयलोय आनी साखर चावेचो पिठो आनी त्या सगल्यो वस्तू हाडल्यात न्हू बाय चोय आमगे बाप पसऱ्याक वचला बाबान चाये पिठो साखर पेत्रोल सगल्यो वस्तू हाडले हात भर जालो ना हांवें पसऱ्याचो साखर चायेचो पिठो दोन पेट्रोल हाडूंक ना पूण एक सांग माय कितें जाला तिका कोळे मारली तुमच्या कुडी कोळे हात लायलो बाबा जाणय माय आनी हांव रस्त्यान वेताना एका फातराक काड्डोन माय खाला पडली आनी तिच्या तकलेक मातशी खूब जाल्या गो पेद्री आनी तुका म्हाका जाणय हांव माय बारो पेतालो न्हय तेच फातराक काड्डोन हांवूय खाला पडलो गो पेद्री होय त्याच लोकांन मायक मारल्या
त्याच लोकांना तू काय मारला आणि त्याच लोकांना तुझ्या कुमेस काढून जोम निवडून आले तेव्हा हे पोत्यान घेऊन आयला आणि चढा पाय पसरकरांना किती सांगला ते आपल्याच्या उदाराचे पैसे घेऊन या मुठला आणि दुसऱ्या आपल्या पोसल्यात उदाराच्या येऊ नका म्हणून सांगला नाना शंभू पसरकारान का अशें सांगला नाना शंभू पसरकार तुका अशें केन्नाच सांगचो ना शंभू पसरकार जावन आसा म्हजो चड घोट मोगाचो इश्ट आनी तो अशें केन्नाच सांगचो ना सावे म्हाका अजुनूय उगडास आसा एका दिसाक शंभू आणि शंभू पसरकाराची घरकान दर्याच्या देगेर उदीक न्हांवप केलेली अकस्मात दर्याक तुफान जाले गावात बोवाळ जालो शंभू पसरकाराची बायल मुट्टा म्हणून हांवें वेळ करिनासतना म्हजी हात्यार हातूंत दवरली आनी हांवें धांव मारली धांवत वचून हांवें जिवाची पर्वा करिनासतना दर्यांत उडकी मारली आनी शंभू पसरकाराच्या घरकान्नीक हांवें तालवार केली त्या दिसाकतान शंभू पसरकार आनी हांव चड घोट मोगाचे इश्ट जाले आनी हो शंभू पसरकार तुका अशें सांगता फुडपाय जशा परी कामराची वाट येतोच त्या गांवां नाट्याला सुण्याक मारून कबार कोत्तात त्याच परी आमकां कबार करपाची वाट पडल्या पूण कोणाची वाट त्या हेरोग्यान पाचव्याची अरे म्हाका मातशें आड पडूंक जाय. सगळे सारखे जातले आड पडूंक जाय.